कुठे राडे, कुठे संताप, कुठे तोडफोड, तर कुठे घेराव। प्रभागाच्या बाहेरच्या लोकांना तिकीट कसे देतात? या सगळ्यामुळं गेल्या 24 तासात राज्यातल्या बड्या नेत्यांना आपल्याच घरातून, आपल्याच पक्षाच्या कार्यालयातून बाहेर पडणं कठीण झालंय आणि त्याला कारण आहे त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते। निवडणुकीचं तिकीट मिळालं नाही म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी आपला हा संताप आपल्या पक्षनेत्यांना दाखवला। मी आता शांत बसणार नाही, मला तिकीट पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत मला तिकीट। गुच्चू बोलून त्यांना बी फॉर्म दिले जातात, ही कोणती पद्धत आहे वागायची? राज्यात जवळपास 6 वर्षांनंतर महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत। बहुतांश महानगरपालिकांमध्ये 10-10 वर्ष निवडणुका झालेल्या नाही, त्यामुळं अनेकांनी निवडणुकांसाठी मोठी प्रतीक्षा केली आहे। पण इतक्या वर्षात त्याच मतदारसंघांमध्ये अनेक नवे इच्छुक तयार झालेत। नेत्यांची मुलं मोठी झाली आहेत, त्यांनाही लढायचंय। राज्यातल्या जुन्या युत्या आघाड्यांची गणितही बदलली आहेत, त्यामुळं आयारामांची संख्याही मोठी आहे। या सगळ्या परिस्थितीत प्रत्येक वॉर्डमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे। आता इतक्या इच्छुकांना तिकीट द्यायचं कसं हा सवाल आहे। लोकांना वाटतं की मलाही तिकीट पाहिजे, मलाही तिकीट पाहिजे आणि त्यामुळे या ठिकाणून बी फॉर्म देण्याचं काम सुरू होतं। त्या ठिकाणी काही 100-150 सगळे कार्यकर्ते आले आणि त्यांनी या ठिकाणी गोंधळ घातला। ही वस्तुस्थिती आहे। युत्या आघाड्यांमधील शेवटपर्यंत लांबलेलं जागा वाटपही या असंतोषात भर घालणारं ठरलं। महायुतीतले 3ही पक्ष फक्त पनवेल आणि कोल्हापूर या 2च महानगरपालिकांमध्ये एकत्र लढतायत। पुण्यामध्ये 3घेही स्वतंत्र लढतायत। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या महापालिकांमध्ये भाजपा आणि शिवसेना एकत्र आली आहे खरी, पण शेवटच्या दिवसापर्यंत सगळं ताणलं। इच्छुकांच्या नाराजीचा फटका विरोधकांना बसला नाही असं नाही, पण त्याचं प्रमाण सत्ताधाऱ्यांपेक्षा कमी आहे। जागा वाटप, मतदारसंघांचं वाटप, उमेदवारांची निवड, पक्षप्रवेश या सगळ्या आघाड्यांवर प्रचंड उलथापालथी घडलाय। त्यामुळे अनेकांच्या मनात रोष आहे। तो रोष निवडणुकीत दिसू नये यासाठी सगळ्याच नेत्यांना प्रचंड प्रयत्न करावे लागणार हे मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।